चला टीम डाकिवली घाई करा. टीम डाकिवली प्रत्येक टीम आणि मान्यवरांना सर्वांना मात्र विनंती आहे. एक आपण पाहू शकाल की संदेश आपली इको आहे ती मात्र पार्किंग मध्ये पार्क करा. बाईक्स फोर व्हीलर असतील आपण नक्की छोटा रस्ता आहे जाण्याचा मात्र हा रस्ता आहे जिथनं मात्र कोणालाही त्रास नको आहे. आपल्या बाईक्स फोर व्हीलर आपण नक्की पार्किंग मध्ये पार्क करायचे आहेत. तर आता मागच्या दिशेनं आपण पाहतो एका साईडनं सायवन तर एका साईडनं आपण पाहायला मिळणार आहे टीम डाकिवली. मैदानच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज मंद मंद पावलांनी पाहतो. एका जर्सी मध्ये सचिन आणि सचिन ऑन स्ट्रायकर एनवरती नॉन स्ट्रायकला विनाश आपण पाहतोय आणि बॉलिंग कमाक वरती आला टीम सायवन कडनं. एक प्रमुख असतं ज्याचं नाव आहे गोलंदाज अनिकेत. 6 बॉल मेंटेड पॉवर प्ले गेम इज ऑन. पाहायला मिळतोय मैदान शॉट मध्ये सायवनच्या विरोधात विपक्षात जर पाहिलं तर टीम डाकिवली एका साईडनं लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन घेऊन मैदान शॉट मध्ये पंचाची भूमिकेत आपण पाहतोय. नितीन आणि मनोज वरठा का मॅच करता. केमिझॉन फर्स्ट डिलिव्हरी पहिलाच बॉल थोडस मात्र आत्मविश्वास प्रयत्न केला पॉइंट मध्ये स्लिप पॉइंट मध्ये पाहू शकाल. सेल झालाय कॅरी विकेट झालाय पतंग खेळाडू झालाय बाद आणि फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट डाऊन अँड टीम डाकिवली. नवीन बॅटर मैदान शॉट मध्ये दिलीप. अनिकेतची गोलंदाजी आता परफेक्ट विकेट अटॅकिंग पाहायला मिळते कारण पहिल्याच चेंडूची फर्स्ट डिलिव्हरी आणि फर्स्ट विकेट डाऊन पाहायला मिळाला. सुरुवात खूप चांगली झाली आहे टीम मात्र सायवनकरांची पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला मिळते. अनेक वर्ष या टीमनं खूप चांगल्या पद्धतीने आपला प्रवास क्रिकेट विश्वामध्ये केलाय. एकगाव क्रिकेट असेल असोसिएशन असेल. वॉटर बॉल थोडस मात्र दूर ठेवला गेला. कसं आहेत ना शरद गवारी कीपर जो ना तो खूप महत्वाचा असतो फील्ड मध्ये कारण त्याच्याकडे असला अनुभव त्याच्या ऍक्शन झोन गोलंदाजी केली जाते. हे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिले ग्रामीण असेल ओपन असेल लेदर असेल मात्र इंटरनॅशनल क्रिकेट असेल हेच मात्र मैदान शॉट मध्ये यावली फालते अंकितची गोलंदाजी. पहिले 2 चेंडूवरती विकेट त्यानंतर मात्र डॉट तिसरा बॉल तयार पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती आहे. दिलीप रम्यानं मात्र स्ट्रायकर एंट्री पाहायला मिळतोय. यावली व्हाईट बॉल थाव कुठनं ना कुठनं मात्र आली आहे. फलकावरती पाहतोय की बॅट आणि बॉल पाहू शकाल ज्यामध्ये संपर्क झाला नाही तरी मात्र अतिरिक्त स्वरूपानं एक सिंगल रन्स ऑन कार्ड पाहायला मिळते. डाकिवलीकरांच्या फलंदाजीचा सुरुवात आपण पाहतोय एक सिंगलनं. पहिल्या 2 चेंडू थोडंसं मात्र बॉलिंग मार्कची गोलंदाजी अनिकेतची पाहायला मिळते टीम सायवनकडनं. डॉट विकेट्स नंतर मात्र व्हाईट बॉल तिसरा बॉल. त्यावेळी मोठा फटका कन्वर्टचा प्रयत्न ऑन साइडला त्या ठिकाणी मात्र सागर करतो गुड फील्ड आणि मात्र विकेटचं होतं पतंग. सेकंड विकेट डाऊन बॅक टू बॅक. हीच मात्र प्लॅनिंग करून मैदान शॉट मध्ये उतरली आहे टीम शरद गवारी अँड सायवन. एस कमांड डीजे बॅटर मैदान शॉट मध्ये सुधीर. थोडस पहिल्याच ओव्हर पासून पहिल्याच बॉल पासून तुम्हाला मैदान शॉट मध्ये प्रेशर ऑफ द गेम पाहायला मिळते. कारण थोडस पाहिलं तर अंकितची गोलंदाजी आहे जेव्हा ती मात्र ओनली 1 विकेट अटॅक पाहायला मिळाला. बॅट मध्ये पाहिलं तर एकही धाव नाही. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. पहिल्या षटकातील मेंटेन पॉवर चौथ्या बॉल करता मार्गस्थ होता आपला बॉलिंग कमाक वरती. गोलंदाज अनिकेत बारफम सायवनचा खेळाडू. सुपर संडे मध्ये सुट्टीचा दिवस प्रेक्षक राजा वर्ग या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये देखील अफाट पाहायला होता आणि मात्र 30+ स्पेशल ही स्पर्धा पाहतोय. प्रथम रक्कम पाहतो 25,000 रुपये. ही चांगली ट्रॉफी प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच करता
ज्या ठिकाणी तिकीट आपण ट्रॉफीज पाहतो ती आपल्याला नक्कीच पाहू शकाल की मेडल्सच्या माध्यमातून कैलासवासी भिवा शंकरवाड यांच्या स्मरणार्थ जर पाहिलं तर विनायकवाड यांच्याकडनं ही सर्व स्पर्धा आपण पाहतोय एक खूप चांगल्या पद्धतीनं 4 दिवसामध्ये अनेक व्यक्तिमत्व स्पर्धेकरता यावेळी चांगला स्ट्रोक्स आहे मध्ये चेंडू हवेमध्ये आहे जेवढी उंची तेवढी लांबणे ऑनसाइडचा खेळाडू कव्हर करतोय तिसरं झेल या ठिकाणी होतंय मात्र कव्हर आणि मात्र विकेट होतोय पतंग खेळाडू होतोय बाद मिस्टर सुधीरला परतावा लागतंय येस डीजे बॉलिंग मागची गोलंदाजी जर पाहिली तर थोडंसं मात्र हवी ठरते पाहू शकाल की ज्या पद्धतीनं जबाबदारीनं शरद गावडे अनिकेत कडे ती मात्र खऱ्या अर्थानं आपल्या कॅप्टनला मोह करणार आहे आणि प्रेक्षक राजाला देखील तेवढंच मात्र नेतृत्व पाहू शकाल ओनली 1 विकेट अटॅक पाहायला मिळाला त्याच्यामध्ये बॅकवर्ड स्ट्रोक नाही फटकी आले आणि चौकार षटकार मात्र पाहायला मिळाला नाही फक्त ओनली 1 विकेटचा अटॅक पाहतोय यावेळी स्लाइस केलाय बॉल हलक्या तर चेंडू मध्ये डीप मध्ये पाहतोय ज्या ठिकाणी शॉट थर्डमॅनचा खेळाडू सिंगल फक्त एकूण तर जास्त काय मिळणार नाहीये स्कोर कार्ड एकेरीने जाऊन पडतो फरकावरती 2 बॉलिंग क्रमांकाची गोलंदाजी पहिली टाकलीच्या मात्र परशुराम नव्यानं मैदानच्या आतमध्ये पाहतोय मिनोन मात्र मैदानच्या आतमध्ये उभा आहे पहिल्या चेंडूची सचिनची विकेट पाहायला मिळाली त्यानंतर मात्र नवीन फलंदाज दिलीप गेला दिलीपच्या बॅट मधनं एकी सिंगलला विकेट झाला सुधीर देखील झिरोवरती आणि मात्र षटकावर जर पाहिलं तर पहिलं या ठिकाणी मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या फलकावरती आहे फक्त 2 तर येणारे 12 चेंडू बॉलिंग क्रमांकावरती येतील दुसरी गोलंदाज एक नुकताच क्रिकेटच्या प्रवासामध्ये आपल्या गावाकरता आणि आपल्या गावाची जर्सी प्रदान केल्यानंतर आपल्या बॉलिंग क्रमांकावरती आलाय त्याच्याकडे अनुभव नाहीये मात्र होणार आहेत आणि होणार एवढे वेगळे असतात ना की ज्या प्रवासामध्ये जाल तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं काहीतरी यश मिळतं पहिलाच बॉल फ्लॅटेड आहे डीप मध्ये सागर सारखा शवल आणि डायरेक्ट हिट यस इज गॉन सरळ इस्टांवरती चेंडू उचललाय आणि मात्र 4 विकेट्स डाऊन मिस्टर विनाश मात्र बॅक टू द डगआउट यस दिदे असताना तोच क्रिकेट तोच मात्र होणार आणि तीच मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी पाहायला मिळते पहिली मात्र पहिल्यांदा परशुराम स्ट्रायकर एनोती नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये वॉटर बॉल परीक्षण दिली जाते कसं म्हणतात ना की बदली काळाची गरज आहे आणि पाहिलं तर चेंज ऑफ द मोमेंट आणि चेंज ऑफ द बॉल हे मात्र गोलंदाज सर्वात उत्तम मात्र अस्त्र आहे कारण आपल्याकडे दिले 6 अस्त्र पहिला चेंडू जर पाहिला तर गुडला स्पॉट दुसरा चेंडू पाहिला तर यॉको बॉल तिसरा चेंडू पाहिला तर हाफ ट्रायगर चौथा पाहिला स्पीड ऑफ द गेम पाचवा पाहिला तर फुल लेंथचा चेंडू आणि सहावा पाहिला तर मात्र थोडंसं कट बॉल अशा पद्धतीनं 6 बॉल हे क्रिकेटच्या आलेखावरती अनेक वर्ष पाहिलंय यावेळी स्टेप आउट केलंय बॉलला चांगला स्ट्रोक आहे चेंडू खाली येतो फील्ड अनिकेत ज्याचं नाव आहे मात्र यावेळी झेल होतंय ड्रॉप पहिला झेल या ठिकाणी ड्रॉप झाला या मॅच मधील आधीच्या 4 चेंडूवरती मात्र अप्रतिम झेल पहिले होते म्हणतात ना क्रिकेटमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या एका साईडला एक्सपिरियन्स ॲज अ बेस्ट टीचर आणि प्रॅक्टिस म्हणजे सराव याच अनुपरी पाहू शकाल उद्या मात्र या स्पर्धेतील एक गाव ओपन स्पर्धा चांगले चांगले भिवंडी वसई वाड्यातील खेळाडू या मैदान मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील
त्यावेळी फलंदाज थोडा सफल झाला होता. क्रसनं सर एस्टा टाकून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याच्यावरती देखील आपण पाहू शकाल चांगला बॅट नाला फटका, मात्र विकेटचं होतं या ठिकाणी पतंग. खेळाडू होतं बाद टू बॅट थोडंसं मात्र पाहू शकाल पहिल्याच ओव्हरपासून पहिल्या बॉलपासून विकेट पाहूया. त्यानंतर परशुराम थोडंसं मात्र घाई करतोय आणि असं म्हणतात ना की अति घाई संकटात नाही. एक विकेटचं पतंग पाहायला मिळतंय मॅच मध्ये. पाहतोय चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 बॉलिंग कमाकवरती आहे टीम सायवनकडनं आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम डाकिवली वाटा टेनिस पाहतोय. एक गाव स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि एक गाव स्पर्धेकडनं उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक गाव स्पर्धेमध्ये वसई असूनच्या माध्यमातून एक टीम आणि 2 दिवसामध्ये आमचे परममित्र विशाल रावते या स्पर्धेला दाखल होतील आणि उद्या ते खेळताना देखील पाहायला मिळेल. म्हणजे पहा की डबक्यात पोहण्यापेक्षा समुद्र आणि नदीमध्ये पहा, कारण डबक्यात पोहणारा तो बेडूक असतो तो जास्ती काल दीर्घकाळ आपला प्रवास करत नाहीये. म्हणून विनंती आहे ग्रामीण टेनिस बॉलला महत्त्व द्या, कारण बस झालं आता फक्त असोसिएशन, बस झालं आता मात्र एक गाव क्रिकेट इथनं ओपनला एक येणारा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला आहे. तेच मात्र पाहायला मिळतंय कारण 2 तारखेपासून आम्ही देखील देखण्या स्पर्धेला जॉईन होतोय. तीच मात्र बॉलिंग तुमाकोची गोलंदाजी तुम्हाला मैदान शातमध्ये पाहायला मिळतंय. आणि धन्यवाद. लास्ट वीक मध्ये फ्लॅटेडला सरळ पाठवला चेंडू होता स्लॉट मध्ये, सरळ जातो चेंडू मात्र लॉट मध्ये, षटकार 6 धावा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये करण कदम अँड टीम्स धन्यवाद नक्कीच करण कदम. किस्मत नाताल एक दिवस दिला होता तुमच्या माध्यमातून, ही स्पर्धा देखील कंप्लीट झाली आहे. त्यानंतर मात्र कालपासून या स्पर्धेत सुरुवात. त्यानंतर 2, 3, 4 आणि 5 एक गाव क्रिकेट भिवंडी ग्रामीण योगीराज पाटील योगेश पाटील यांच्या गावातील स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला. नवदीत संघामध्ये कोणाला प्रवेश करायचा नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. अकलूलीचं मैदान प्रथम पारितोषिक 30,000 रुपये देखणी ट्रॉफीज लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण मात्र स्पर्धा पाहायला. त्याआधी मात्र ही स्पर्धा जी आपण पाहतोय आई कल्पादेवी चषक 2024 खूप काही वेगळं केलंय. या सर्व मात्र मेहनत घेतली आहे. छोटंच गाव आहे धोदरेपाडा, मात्र आज कार्यानं सिद्ध झालंय महाराष्ट्रामध्ये. आणि त्यासोबत जर पाहिलं तर आमचे परमित्र लाईव्ह टेलिव्हिजन बघू शकाल हरीशजी पालवी, द ब्रँड ऑफ वाडा, द ब्रँड ऑफ गुजरात, द ब्रँड पाहिलं तर भारत देशामध्ये कानकोपऱ्यामध्ये पोहोचते सावली क्रिएशन. षटक कंप्लीट होते ते दुसरं धावसंख्या जाऊन फलकावरती 11. शेवटची 6 चेंडू बॉलिंग मार्क वरती येतील. त्याआधी मात्र सरळ टीम मोरिया 11 चव्हाणपाडा आणि ओमसाई उगलीपाडा पॉच करण्याकरता या, कारण काही टीम स्पर्धेमध्ये दाखल झाल्या नाहीत. कारण काल देखील खूप अंधार झाला होता शेवटच्या मॅच मध्ये. तुम्हाला विनंती असेल नाहीतर कमी षटक आणि कमी बॉल्स तुम्हाला खेळायला मिळतील. आता मात्र मॅजिकल ओव्हर ॲज अ मॅजिकल फिंगर ॲज अ लेजंड टेनिस बॉल मिस्टर शरद गवारी कन्फर्म 7चा खेळाडू आणि वर्षामध्ये क्रिकेटच्या विश्वाला खूप चांगल्या पद्धतीने कलाकणी देणारी ही शैली मैदानी शातमध्ये झुंज करताना पाहायला मिळते. 6 बॉल स्ट्रायकर एन वरती आहे. फलंदाज थोडी टीम मध्ये डाकिवली बॅकपिटला काय गेले त्याचं कारण पाहिलं तर ओनली 1 विकेट अटॅक पाहायला मिळाला. फर्स्ट बॉल विकेट, थर्ड बॉल विकेट अँड 7 बॉल मध्ये देखील विकेट पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं मात्र मैदान शातमध्ये ह्या क्रीडांगणामध्ये अक्षरशः यावली बॅटचा एज इथपर्यंत आवाज आलाय. विकेटचं होते पतंग, केरळ होते बाद. धावसंख्या फक्त फलकावरती 11. 6 गडी बाद धावसंख्या फलकावरती फक्त 11 आहे. 11 स्कोर पार पाहतोय. असं वाटलं होते 30-35 धावा येतील पहिल्या 2 ओव्हर मध्ये. त्यानंतर मात्र अनिकेतची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने 4 विकेटचा लॉस ऑफ अँड 6 बॉल. त्यानंतर बॉलिंग कमाकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. विकास वड आणि प्रदीप धोदळे आपण स्क्वेअरलीच्या बाबलूच्या झाडाखाली जाऊन बसायचं आहे. तिथनं मात्र या स्पर्धेचं आणि खऱ्या अर्थानं बॉल फेकण्याचं काम करा. तर एक चांगली स्पर्धा पाहतोय, खूप चांगल्या पद्धतीने एंट्रीज पाहतोय, बॅक साईडला झेंडे पाहतोय. आजा जाबर तिघांनी मात्र त्या स्क्वेअर लीग बाउंड्री पर्यंत जायचं आहे. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या सह्यानं लेग बाय स्वरूपात दर्शवताना मनोज वरटा पण पाहतोय. कारण 2 दिवसामध्ये आदिवासी गड्स अशी स्पर्धा पाहतोय. 2 दिवसामध्ये एकगा ओपन आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं आमची संकल्पना कंप्लीट होणार आहे. कारण मंगळवारी या स्पर्धेमध्ये सर्वच मात्र एक महत्वाचे खेळाडू स्पर्धेत दाखल होतील आणि 2 दिवसाकरता पंचांच्या भूमिकेत पण पाहणार नक्कीच टीम उद्या यांच्या माध्यमातून पाहू शकाल. विशाल रावते आणि टीम चांगला बॉल पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका पाहायला मिळाली. दीपक दयात असेल, पडोच वरटा असेल, लक्ष्मण असेल, नितीन असेल, सर्वच पंच. त्यानंतर पाहिलं तर उद्या मात्र एक गाव स्पर्धा ओपन करता बाहेरून पंच या स्पर्धेकरता दाखल होताना पाहायला मिळतील. खूप चांगल्या पद्धतीनं वेगळं क्षेत्र वेगळं ग्रामीण यामध्ये आज मात्र महाराष्ट्र पासताना गावाची ओळख दिली आहे. कार्य असं करायचं ना की मात्र सर्वांना लाजवणार असेल
क्योंकि उड़ान ऐसी हो कि सब शर्म से मारे जाए, उड़ान ऐसी हो कि हौसले भी बुलंद हो, उड़ान ऐसे हो कि आकाश भी कम गिरे। शेवटच्या षटकातील धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती पाहते ऑन द राईज स्कोर कार्ड 15 या धावसंख्येवरती पहिल्यावरती विकेट सिंगल वाईट, त्यानंतर 2 धावा, 2 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे। चला दोन्ही टीम्स 3 चेंडू बाकी आहेत। ओम साई उगलेपाडा आणि मोरिया 11 चव्हाणपाडा, त्यामुळे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये सरळ आपल्या शरीर यष्टीमध्ये अदलला गेलाय आणि पाहिलं तर त्या ठिकाणी डॉट उतर पाळतंय। हा नुसताच अनुभव नाहीये, येणाऱ्या आयुष्यामध्ये उन्हाळे पावसाळे ह्या खेळाडू खूप जवळून पाहिलेत, चढ उतार चढलेत आणि त्यानंतर पाहिलं तर बॅटपाच्या दिवसामध्ये अनुभव देखील घेतलाय। हाचा खेळाडू प्रतिभा संपन्न शरद गवारी ॲज अ मॅजिकल फिंगर ओव्हर। पंचाकडे जोरदार पील वाच पंच तीक्ष्ण पाहायला मिळतात, मनोज वरठा धाव येत नाहीये, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय। स्कोर कार्ड जर पाहिलं तर फक्त 15 धावसंख्या यावेळी मात्र अंधाराईच पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक 6 विकेट इज डाऊन। त्याच मात्र रणदीप पाहू शकाल मैदान शातमध्ये क्रीडांगणामध्ये खऱ्या अर्थानं मॅच मोमेंट झाली आहे ग्रामीण टीम्स विभागातील आणि या मात्र या स्पर्धेमध्ये पाहतोय पालघर जिल्ह्यातील फाडा तालुका आणि वाडा तालुक्यात पाहू शकाल की आई कल्पादेवी थोदरे पडवा पाहतोय। चला नाणेफेक करण्याकरता ओम साई उगलेपाडा आणि मोरिया 11 चव्हाणपाडा किंवा ब्रेक जिंकण्याकरता 18 चेंडू बनवायच्या 17 मात्र 17 धावसंख्या फलकावरती विजयाकरता 18 चेंडू आणि 18 धावा बनवायच्या, त्याकरता टीम मात्र 7 धावसंख्या कंप्लीट करेल का टीम मात्र राखीवली रोखेल का, या सर्व काय पाहण्याआधी घेऊयात एक ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी। ऐकूयात सुपर संडे मध्ये एस का डीजे। इथे साई कलमोल, त्यानंतर चव्हाणपाडा संपर्क साधा। प्रत्येक टीम तुम्हाला मात्र सूचना असेल की आपण आपले खेळाडू आलेत का, संदेश चव्हाणपाडा टीम आले का। सर यानंतरची मॅच खूनपाडा संघाचा कर्णधार आणि ब्रदर्स ग्रुप या टीमचा कर्णधार टॉच करण्याकरता पोचा। मॅच क्रमांक 3 थोडस मात्र बदल होत आहे, कारण आपण पाहिला तर काही स्पर्धेमध्ये जर लॉस चांगला होता टीम इथपर्यंत पोहोचल्या नाहीत, काही मात्र येण्याआधीच म्हणलं की आम्ही येणार, अशा पद्धतीने मात्र कुठेतरी बदल होते आणि कमिटी त्याकरता मात्र दीर्घ व्यक्ती करते। मित्रांनो मात्र नाराज होऊ नका, कारण मॅच कंप्लीट करायची आहे, कारण आदिवासी गटामध्ये फक्त 2 दिवस आहेत, उद्या एक गाव स्पर्धा, एक चांगली क्वालिटी या स्पर्धेमधून आणि चांगली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। त्या खेळाडूंना तुम्ही याआधी मात्र या स्पर्धेमध्ये या पाहिलं नव्हतं, तसं नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीनं वाड्यातील चांगले खेळाडू उद्या मात्र स्पर्धेत दाखल होतील। एक सर्वांचा चाहता आणि अनेक वर्ष टेनिस विश्वावर ज्या खेळाडूंनी हुकूमत गाजवली ना, तो मात्र मी एकच वाक्य म्हटलं की टायगर अभि जिंदा आहे। हर्षद होंडो
उद्या नक्कीच परवाच्या दिवसामध्ये तुमच्याला मैदान शातमध्ये पाहायला मिळेल. टीम आपण झिडकेकडनं अभिनव पाटील पाहायला मिळेल. टीम आपण जर पाहिला तर कोरविलीकडनं वैभव देखील पाहायला मिळेल. अशा पद्धतीने अनेक खेळाडू त्यानंतर गणेशपूर देखील पाहायला मिळेल. जाऊ मागच्या दिशेनं ज्या ठिकाणी जिंकण्याकरता समीकरण 18 चेंडू 18 धावा. ब्रदर्स गुस आपला कॅप्टन्स टीम खोनपड आपला कर्णधार. यानंतरची मॅच स्टार्ट झाली आहे. 18 चेंडू 18 धावा बनवायच्या. सायकल एंड वरती आहे. एक नवीन शैलीनं नवीन मात्र क्रिकेटच्या विश्वाला कलाकृती देणारा प्रमुख बॅटर मिस्टर अविनाश टॉस ऐकला. मिलिंद वलटे आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय परशुराम. लो स्कोरिंग मॅच आता हिस्ट्री ऑफ क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी जी लो स्कोरिंग मॅच मैदान 7 मध्ये अनेक वेळा आपण पाहिली आहे. यावेळी स्लाइस केलाय बॉल हलक्या हातानं. मोमेंट पाहू शकाल ज्या ठिकाणी सिंगल आली आहे ती मात्र डिक्लेअर झोन मध्ये देखना फटका पाहायला मिळाला. एक बॉल एक रन्स. कारण सिंगल डबल ची गेम आहे. मात्र रिस्क कशासाठी जब सीधी उंगली से घी निकलता है ना तर तेडी क्यू. सायवनकरांनी मनामध्ये एकच आहे गेम प्लॅनिंग काही येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती फक्त सिंगल डबल घेत राहा आणि इथनं मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत राहा. ब्रदर ग्रुप्स आपला कर्णधार पाठवा. ब्रदर ग्रुप्स आणि खुनपडा यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच. आणि चांगला स्ट्रोक डीपला केला. चेंडू मात्र डाऊन ग्राउंड इस्त्रा कव्हर डीप पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र कव्हर येईपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. मिलिंद रोखतोय. अविनाशला पाहतोय फक्त 2 धावा 2 चेंडू 16 चेंडू 16 धावा विजयाकरता बनवायच्या. मॅच चालू आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता फील्ड करते डाकिवली. बॅटिंग करते टीम सायवन. यानंतर मॅच क्रमांक पाहणार आहोत 4 ज्या ठिकाणी खोनपाडचे होते ब्रदर्स ग्रुप त्यांच्यामध्ये हल्ली चांगला स्ट्रोक आहे पाहायला मिळतोय. टेक्निकल चेंडूला फक्त पुश करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ मध्ये जाऊन बसतोय. 2 धावांकरता ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन मधनं पहिला तर 2 धावा येतात. स्कोर कार्ड 4 आकड्यावरती. विजयाकरता 18 बनवायच्या होत्या. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल त्यानंतर पुन्हा सिंगल. तिसऱ्या बॉल वरती 2 धावा. तिसरा बॉल चौथा बॉल. मिलिंद वड्डे सायकल एंड वरती आहे. एक बिग हिटर म्हणून ओळख खेळाडूची आलाय मात्र कणखराचा हा मात्र स्ट्रोक्स मनगटाच्या जोरावरती चेंडूला केलंय मात्र यावेळी स्ट्रेटला ड्राईव्हचा फटका मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा. स्कोर कार्ड फलकावरती 6 पाहतोय. विचार करता अजूनही आपण पाहिलं तर 12 धावा इथनं देखील बनवायच्या या मॅच मध्ये. रोमॅन्टिक पाहायला मिळते मॅच मध्ये सर्वच पाहतोय. ब्रदर्स ग्रुप्स यांच्याकडे विन द टॉच अँड डिसाइड आपला प्रवेश देखील निश्चित करा. सर्व टीम्स डिपेंड केलाय. बॉलला झेल कॅरी करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनचा खेळाडू त्याला कव्हर बॅकअप करेपर्यंत फक्त एक सिंगल. त्यामुळे मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि स्कोर कार्ड एकडे पुढे सरकेल. 7 रन ऑन कार्ड पाहतोय. शेवटचा बॉल फ्लॅटेड. चांगला स्ट्रोक आहे. शेड्यू झाला मात्र लॉंग लेग वरनं 1 बाउन्स आलाय मात्र पाहू शकाल चौकार आणि 4 धावांना षटक कंप्लीट झाले. ते मध्ये पहिलं स्कोर कार्ड जाऊन पडते फलकावरती पाहिलं अंधारीच पाहू शकाल की विटाउट पाहू शकाल विकेटचा लॉस पाहू शकाल. त्यानंतर फलकावरती 11 खेळण्याकरता आता बनवायच्या 12 चेंडू 7 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय. गोलंदाज मिस्टर सचिन. टीम मध्ये थोडंसं मात्र रणनीतीचं पाहू शकाल की कशा पद्धतीने डाकिवलीकरांची फलंदाजी थोडीशी मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला गेली. मॅच मध्ये खूप चांगल्या अपेक्षा होत्या असं वाटलं 35 ते 40 धावा येतील मात्र रोखलं गेलं 17 धावांवरती ज्या ठिकाणी मात्र पूर्ण विराम असा सिग्नल दिला गेला. मॅच मध्ये ज्या ठिकाणी पहिला बॉल
चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न मात्र त्यावेळी फील्ड मध्ये होतीये फंबल आपल्याला फार मिळतीये दोन धावा मात्र मिनी वल्टेकडनं अतिशय सेन्सिटिबल सायलेंट मुवमेंट नाही खेळतोय कारण क्रिकेट तुम्हाला तर दीर्घकाळ आपल्या शैलीने ठेवायचं आहे ना तर दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जास्त काळ खेळायचं असेल तर मात्र पहिलं तर डोक्यावरती बर्फ आणि तोंडावरती साखर असणं गरजेचं आहे हे लेजंड टेनिस बॉल क्रिकेटनं देखील दाखवलं उद्या देखील चांगले चांगले खेळाडू पाहिजे त्यामध्ये तुम्हाला योगेश पाटील देखील फार मिळेल स्लाइस केलाय बॉल हलक्या हाताना चांगला मात्र फार मिळतोय हा बाकपटचा स्ट्रोक सचिन पावले डाऊन द ग्राउंड पुनश्च एकदा येतोय चौकार आणि चौकाच्या सहाय्यानं स्कोर कार्ड सरळ मात्र पाहू शकाल की फलकावरती आहे अंतराळीच फार मिळेल 17 विदाउट विकेट्स फक्त एक सिंगल दूर आहे चल दोन्ही टीम्स लगेच तयार ब्रदर्स ग्रुप विन द टॉच निर्णय केला ब्रदर्स ग्रुप फिल्डिंग घेतली आहे टीम कोणपणा लगेच खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं तिथनं मात्र फलंदाज पाठवा यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये सेल होईल कॅरी मात्र ड्रॉप विकेट एक धाव मात्र इथनं दूर होती एक धावेचा तो विजयाचा शिक्कामोर्तब करण्यावरचं काही क्षण मात्र दूर असेल सर नवीन बॅटर लगेच मैदानाच्या टीम सायवन आपण पाहतात आणि खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे लाईटीच्या माध्यमातून सावली क्रिशन च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी खूप चांगल्या पद्धतीने आवाज खूप चांगल्या तरी मात्र पूर्ण या मॅचचं पाहू शकाल यावेळी चांगला स्ट्रोक आहे सल चेंडूला एक सिंगल करता कन्वर्ट करतोय आणि सिंगलच्या सहाय्यानं अंतराळी स्कोर कार्ड जाऊन मध्ये फलकावरती 1 विकेट लॉस ऑफ विजयाचा फटका आलाय तो मात्र आपला पाहू शकाल दिमागदार आणि दर्जेदार एक सिंगल नंतर मॅच मिस्टर अविनाश याला मात्र मानतो मॅच ती व्यतीत करण्याकरता विनोद वळठा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे सैवन संघाचा एक महत्वाचा लढवूया अविनाशचं नाव आहे एक परफेक्ट ऑलराऊंड ओळख या खेळाडूची सरळ जाऊयात ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच करता आमच्या कॅमेरा बसतील चला टीम खुनपाडा